नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील, तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला मदत करा. कल्पना नावाची एक महिला होती, जी आपल्या पती आणि कुटुंबासोबत गावाकडे शेतात राहत होती. एके दिवशी शेतात कामाला गेलेला पती अचानक लवकर घराकडे येण्यासाठी निघाला अन वाटेत त्याच्याच शेतात त्याला पत्नी तिच्या प्रियकरासोबत अशा अवस्थेत दिसली की ते बघून त्याने तिला जागीच संपवलं. नेमकं काय झालं आणि शेतात काय सुरू होतं, काय घडला, संपूर्ण प्रकार पाहूयात सविस्तर. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील मकोडी येथील विठ्ठल सांगळे, वय वर्ष 32, याचा गावातीलच मुलगी कल्पना हिच्याशी विवाह करण्यात आला होता. लग्न झालं त्यावेळी त्यांचा संसार मोठ्या गुण्यागोविंदाने चालला होता. सर्व काही आनंदित सुरळीत सुरू होतं. या संसारातून त्यांना 2 अपत्य असून एक मुलगा 8 वर्षाचा तर दुसरी मुलगी 6 वर्षाची. विठ्ठल शेती व्यवसाय करत होता. तो मेहनत कष्ट करून आपले आणि आपल्या परिवाराचे पोट भरत होता आणि मुलांसोबत खुश होता, समाधानी होता. दिवसभरात जितका वेळ मिळेल तो पत्नी आणि मुलांमध्ये घालवत असायचा. या दरम्यान कालांतराने त्याची पत्नी कल्पना, वय वर्ष 26, हिचं गावातीलच एका तरुणासोबत, ज्याचं नाव आहे भास्कर, याच्याशी सूत जुळलं. या प्रेमातून ते 2 वेळा गावातून शहरी भागात पळून गेले होते आणि त्यानंतर परत कल्पना ही गावात येऊन आपल्या घरी नवऱ्यासोबत नांदायला आली. परंतु कल्पना हिचा अनैतिक संबंधाचा कार्यकाळ संपता संपत नव्हता. पती विठ्ठल यांनी आपली पत्नी कल्पना हिला अनेक वेळा समजावून सांगितले, परंतु समजावून सांगून सुद्धा तिच्या वागण्यात कुठलाही बदल होत नव्हता. उलट ती कल्पना मुलांचा आणि पतीचा कंटाळा आल्यासारखं वागू लागली. त्यामुळे पती विठ्ठलच्या मनात संशयाची गाठ घट्ट होत चालली होती. त्याच्या बायकोचं वागणं, तिचं सततचं घरातून गायब होणं, हे सगळं त्याला अस्वस्थ करत होतं. तिने दिलेला विश्वासघात त्याला असह्य झाला होता. तिचे प्रेम गावातल्या भास्कर खरात सोबत होतं हे त्याला ठाऊक होतं. विठ्ठल सांगळे एका निराश अवस्थेत शेतात काम करत होता. सोयाबीन काढणीचा वेळ होता, पण त्याचं मन त्याच्या हातातल्या कामात नव्हतं. त्याच्या बायकोच्या परतण्याचा विचार पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर नाचत होता. ती आता कुठे असेल? ती पुन्हा पळून तर गेली नसेल ना? या प्रश्नांनी त्याला परेशान करून सोडलं होतं. त्यामुळे तो तिला फोन करत होता, पण ती फोन उचलत नव्हती. म्हणून मग त्याने ती फोन का उचलत नाही म्हणून त्याने घराकडे पळ काढला. त्याला असं वाटत होतं की काहीतरी चुकीचं चाललंय. घरात येताच बायको कल्पना त्याला कुठेच दिसत नव्हती. म्हणून विठ्ठल धावतच घराच्या मागच्या शेतात गेला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अवाक झाला. त्याला वाटलं कल्पना पळून गेली असेल, मात्र ती तर घरामागील शेतात तिच्या प्रियकरासोबत त्याच्या मिठीत होती. विठ्ठल तेथे जाताच समोर कल्पना आणि भास्कर त्याला एकमेकांच्या मिठीत दिसले. त्यांना त्या अवस्थेत बघून त्याचं मन संतापाच्या ज्वालांनी पेटलं. भास्कर याला बघताच तिथून पळून गेला, पण कल्पना मात्र समजून गेली की आता तिच्या वागण्याचं शेवट लिहिलं जाणार. विठ्ठलच्या डोळ्यात अश्रू नव्हते, त्याच्या डोळ्यात फक्त राग होता. तूच माझा आत्मसन्मान लुटलास, हा विचार मनात घोळत असताना त्याने तिच्या कपड्यांनी गळा दाबून तिथेच मारायला सुरुवात केली. कल्पनाने स्वतःची सुटका करण्यासाठी झगडली, पण विठ्ठलचा राग एवढा प्रचंड होता की तिने शेवटचा श्वास घेतला. तिचा प्रियकर तो तर आधीच पळून गेला होता. त्यावेळी शेतात एक वेळ अशी होती की फक्त तिचं तडफडणं आणि विठ्ठलच्या मनातल्या वावटळीचा आवाज होता. त्याने त्याच्या हाताने तिचं आयुष्य संपवलं होतं आणि त्या शांततेत फक्त तिचा मृतदेह शेताच्या मातीवर पडला होता. हे करताच विठ्ठलला अचानक भान आलं की तो एक मोठं पाऊल उचलून बसला आहे. आता त्याचं आयुष्य संपलं होतं. मग आता काय करावं म्हणून त्याने एक बनावटचा प्लॅन तयार केला. प्रियकरानेच हे सगळं केलं असं सगळ्यांना सांगून तो स्वतःचं रक्षण करून पाहत होता. मग तो गावात आला आणि त्याने गावात येऊन जोरजोरात आवाज दिला
की भास्कर खरातनेच त्याच्या पत्नीचा खून केला आहे. तो इतका आक्रमक झाला की पोलिसांनी काही कारवाई केली नाही तर मी डेड बॉडी घेणार नाही, अशी धमकी सर्वांसमोर त्याने दिली. पण मित्रांनो, पोलिसांची चाणाक्ष नजर कधीच चुकली नाही. सेनगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित आणि उपनिरीक्षक चित्तरंजन यांनी तपास सुरू केला. विठ्ठलच्या वागण्यात त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यामुळे त्यांनी विठ्ठलच्या हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवताच त्याचं खोटं उघड झालं. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने शेवटी सत्य कबूल केलं आणि सांगितलं की होय, मीच तिला मारलं, कारण तिचं प्रेम मला संपवायचं होतं. तिच्या हातून सुटका नव्हती. विठ्ठलवर कलम 302 आणि 449 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी सेनगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. गावात मात्र या घटनेनंतर एक भयंकर शांतता होती. प्रेमातल्या विश्वासघाताचा आणि ईर्ष्येचा परिणाम कसा भयंकर होऊ शकतो हे सगळ्यांनी अनुभवलं होतं. आणि या घटनेमुळे एकच गोष्ट लक्षात आली, नाती तुटली की त्यातून काहीही चांगलं घडत नाही. प्रेमात विश्वासघात होतो तेव्हा त्याची किंमत फक्त प्रेमच नाही तर आयुष्यही देऊन चुकवावी लागते. विठ्ठल आणि कल्पनाच्या नात्याचा शेवट हा प्रेमाचा नव्हता तर एका भयंकर अंताची गोष्ट होती. आता यातून आपण काय शिकावं? विठ्ठल सांगळे याच्या मनातील संशयाने त्याला अस्वस्थ केलं होतं. त्याने वारंवार आपल्या पत्नीला समजावलं, पण जेव्हा नात्यातील विश्वास आणि संवाद हरवतो तेव्हा त्याचा परिणाम नात्याचं विघटन होतं. कल्पनाच्या अनैतिक वागण्याने विठ्ठलच्या मनात राग आणि द्वेष, दुःख भरून आलं, ज्याचा परिणाम एका भयंकर गुन्ह्यात झाला. नातेसंबंधात कोणत्याही परिस्थितीत संवाद आणि विश्वास टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विषय आणि विश्वासघातातून जेव्हा मनात राग जमा होतो तेव्हा त्याचं स्वरूप अनपेक्षित आणि भयानक असू शकतं. कोणतंही नातं हे केवळ प्रेमावर टिकत नाही, तर ते एकमेकांवरील विश्वासावरही टिकलं जातं. विश्वास गमावला तर प्रेमाचं अस्तित्वही कायमचं गमावून बसावं लागतं आणि त्याची किंमत खूप मोठी असते. ही घटना ऐकून या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा. आणि कमेंटमध्ये हे सुद्धा कळवा की तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमचं नाव लिहायला विसरू नका. धन्यवाद.